फॉर्समचे पण काही लहान छोटी मंडळी आहेत, ते काय बघतायत बघूया. कारण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आता ह्या लहान मुलांनी AI हा विषय निवडून गेलेली आहे. तर अमुक तमुक ग्रुप सादर करीत आहे आपला आजचा पहिला कार्यक्रम रोबोट आहे ना. बघूया जेव्हा लहान मुलांची अफाट कल्पनाशक्ती आणि रोबोटची तीव्र बुद्धिमत्ता एकत्र येतात तेव्हा काय धमाल होते. स्वागत करूया अमुक तमुक ग्रुप मधील इवान पुरोहित, रियान भागवत, रुद्र बच्चाव, आयुष नकाते, अनाया नकाते, आरोही पटेल, रियाना पटेल आणि सारा वरेरकर जे घेऊन येत आहेत AIच्या जगात मुलांच्या आणि रोबोट्सच्या गमती जमती. रोबोट आहे ना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. दिस प्रोग्राम इज लीड बाय श्रद्धा देव. रोबोट आहे ना हे नाटक प्रस्तुत करत आहेत 3 रोबोट्स, इवान, रियान आणि रियाना, आणि त्यांचे 5 मित्र मैत्रिणी, रुद्र, आयुष, अनया, आरोही आणि सारा. आपल्याला हल्लीच्या जगात रोबोटची गरज आहे का? पाहूया या मुलांना काय वाटतं ते. या बसा. काय म्हणताय सगळे? काय नाही रे, सगळं अभ्यास संपून आलोय. तुमचा अभ्यास झाला का? हो झालं ना. इतका अभ्यास आहे की बाकी काही करायला वेळच नाही मिळत. हो, मला घराची कामं करायची होती, डिशवॉशर लावायचं होतं. हो ना, माझा पण क्लीन डे होता. सगळी घरची कामं करायची होती. हे सगळं करायला आपल्याला कोणी मदत केली असती तर आपल्याला घ्यायला अजून वेळ मिळाला असता. अरे तुम्हाला माहितीये का की हे सगळे कामं करायला रोबोट्स मिळतात आणि या आठवड्यात माझे बाबा तो ट्रायलसाठी घरी आणतात. अरे आपण पण आपल्या आईबाबांना सांगूया रोबोटला आणायला. गुड आयडिया, गुड आयडिया. या मुलांना तर खरंच रोबोटची गरज वाटतेय. आरोही आणि साराच्या घरी जाऊन बघू त्यांना रोबोटचा उपयोग होतोय का. नमस्कार, माझं नाव रियाना आहे. तुम्हाला काय मदत लागली ते मला बोलवा. मी जे हे करते ते नीट बघ. उद्यापासून हे सगळं तुलाच करायचं. ओके. चला रोगी, आपण चेस खेळूया. आणि डिशवॉशर लावायचं. आयडिया. आपण मॅथ्सचं होमवर्क पण शिकू तिला. आणि केक काढायचं. मॅथ्सचं होमवर्क करते, चेसचं होमवर्क आरोही, काल आपण करते. सगळं शिकवलं होतं. आज आपण निवांत बाकी गोष्टी एन्जॉय करू. चल सारा, आपण बघूया रियाने काय काम केलं. अरे वा, किती भारी. आपल्याला काहीच करायची गरज नाही. हो, फक्त एक काम राहिलं, केक काढायचं. रियाना, जरा झाडू सगळीकडे मार. ते काय करते? थांब. झाडू मारायचं म्हणजे घर साफ करायचं, मला मारायचं नाही. माफ करा, पुढचा वेळ घर साफ करते. अरे पहिल्या घरी तर धुलाई झाली. कोणाची? घराची. आता रुद्रचा रोबोटचा अनुभव बघूया काय होतोय. त्याला पण मार खावा लागतोय. चला, माझा पण रोबोट आले. आता मला जिथे हवी आहे त्याला शिकवतो. नमस्कार, मी रियान आहे. मी तुम्हाला काय मदत करू शकतो? अरे मस्त. रियान, माझी स्पेलिंग बीची कॉम्पिटिशन जवळ आली आहे. तू स्पेलिंग बीची विषय गोळा करून ठेव आणि मी बाहेर जाऊन आल्यावर आपण प्रॅक्टिस करूया. ओके रुद्र. स्पेलिंग बीज गोळा करायचं म्हणजे काय? ओके, मी आधी बीजच गोळा करतो आणि बाकी नंतर विचार करतो. ओके रियान, आता आपण प्रॅक्टिस करूया. तू काय गोळा केलेस ते दाखव. हे बीज. अरे तू काय गोळा केलेस? मी तुला स्पेलिंग बीज सांगितलं होतं, बायटिंग बीज नाही. आउच रियान, हेल्प. ओके, डाउनलोडिंग बीज करण्याचे उपाय. ठीक आहे,
सर. थँक्यू रियान. देवा, रुद्र आता स्पेलिंग बीची प्रॅक्टिस त्याच्या रोबोट बरोबर करेल का? आता बघू आयुष अनयाचा रोबोट काय करतो ते. आपला रोबोट आलाय, त्याला आपली आवडची गाणी ऐकवायची का? हो गुड आयडिया, पण त्याच्यावर त्या गाण्याचा परिणाम जर होणार नाही ना, नाहीतर तो पण आळशी होईल. अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे. त्यामुळे खरंच मला पडू दे. जे काही बाहेर घडतंय ते घडू दे. डावे उजवे भिडतायत तर भिडू दे. आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत, रडू देत. रडणारे ओक्साबोक्षी, उडणारे पक्षी बिक्षी उडू दे. विमानांना नडू दे. एक सांगतो, जगात काही घडलं तरी ते पाहणं ठेवायचं. अरे इवान, इकडे या आणि माझी रूम साफ कर. माझ्याशी नीट बोलायचं. काय अगं रोबोट आहे, लवकर माझा रूम साफ कर. माझ्याशी नीट बोलायचं म्हणलं होतं ना, आता ऍड करतो. माझ्याशी नीट वागायचं, पण मी ही सगळी कामं एकटा नाही करणार. मला प्रचंड आळस आलाय. अरे उगाचच ही गाणी ऐकवलं. आता काय ह्याची कामं करायला लावतो का काय? अतिशय युनिक, अतिशय बनायची आयडिया मला आली आहे. तुम्ही माझं काम कराय, मी झोपा काढतो. अरे आपल्या बाकी मित्रांना बोलवा. रोबोटचा खराच उपयोग झाला काय मुलांना? का सगळी फजितीच झाली? बघू सगळी मुलं आयुष अनयाकडे भेटून काय म्हणतायत ते. काय रे आयुष, तू सगळ्यांना गायने काय बोलवलंस? आमचा रोबोट खूप आगाऊ आहे. आम्हाला कामाला लावतो आणि स्वतः आराम करत बसतो. माझ्याशी नीट बोलायचं म्हणलं होतं ना, आता परत ऍड करतो. माझ्याबद्दल पण नीट बोलायचं. आमचे रोबोट मी सगळी कामं करते आणि घर पण आवडतो. पण जर इन्स्ट्रक्शन नीट नाही दिले तर मार खावा लागतो. माझा रोबोट माझा बेस्ट पार्टनर आहे. थँक्यू रोबोट. तुम्ही आमची रोजी कामे सोपं करून आम्हाला बाकी गोष्टींसाठी वेळ दिला. आम्ही रोबोट तुम्हाला मदत करायला कायम तयार असतो. पण जसं तुम्ही आम्हाला ट्रेन करतो तसं आम्ही वागू. आम्हाला तुमची बोली भाषा शिकायला थोडी वेळ लागतो. तोपर्यंत थोडी चुका होणारच. हो खरे, आपण समजा हे आळशी मुलाचं गाणं ऐकवलं नसतं तर हे आगाऊपणा बोललं नसतं. जाता जाता एक सांगतो, जगात काही झालं तरी एक मनात यायचं. आमच्याशी नीट बोलायचं. स्वर्गातून किंवा नरकातून, पृथ्वीवरून किंवा आकाशातून, जवळून किंवा लांबून नीटच बोलायचं. आमच्याशी नीट बोलायचं.